मुलांनो, मॅगी कोण कोण खाणार? शाबास. तर मित्रांनो, आता सायंकाळचे 7 वाजता आहेत. आम्ही आत्ता आलो आहे कॅम्पिंगसाठी. तर मॅगी बनवणार आहोत आम्ही. बघू शकता मॅगी आहे आणि पूर्ण चिल्लर पार्टीला घेऊन आलो आहे. त्यांचं चालू होतं कॅम्पिंगला चला मॅगी खायची आहे. चला म्हटलं जाऊ आपण. तर ताराबादच्या शेजारी एक जंगल आहे, तर त्या ठिकाणी आम्ही आता टेंट लावला आहे. तर आता बनवतो आहे मॅगी. तर कांदा कापतो आहे मी स्वतः.
तर मित्रांनो मॅगी बनवते योगिता. बघू शकता मॅगीचे पाकिट आणले होते गावातूनच आणि आपले मेंबर वाट बघताय मॅगी केव्हा बनेल. मॅगी खायची आहे तर त्यांना खूप भूक लागली का रे. तर आम्ही आलो सायंकाळी 5 वाजता. आता अंधार तर पडणारच आहे. 7:30 वाजून गेले, 7-7:30 झाले असतील. तर आता अंधार थोड्याच वेळाने अंधार होणार आहे मित्रांनो. तर आम्ही मॅगी खातो, थोडंफार विश्रांती घेतो, रिलॅक्स आणि सगळं आवरतो आणि घरी जायचं आहे आपल्याला. कारण की फुल नाईट नाही करायची, कारण की आपल्यासोबत लहान लहान मुलं आहेत. इथं योगिता आणि मी राहिलो असतो तर केली असती नाईट कॅम्पिंग का नाही. आणि तिचा बी खूप जीव घाबरतो बरं का. माऊचा घाबरतो का जीव नाही. तुझा घाबरतो का रे तुझा. आता सगळे नाही म्हणत आहे माझा जीव घाबरत नाही, पण जेव्हा अंधार होतं, जेव्हा टाईम होतो अंधार होतो तेव्हा सगळ्यांची बरोबर आहे ना. म्हणून आता उजेडे म्हणून सगळे हो म्हणत आहे. पाहू नेक्स्ट टाईम नाईट कॅम्पिंग करू आणि फॅमिलीसोबत नाही, थोडेसे माझ्यासारखे मुलं लागतील 4-5 जण नाईट कॅम्पिंग करण्यासाठी नाही का. मॅगीचा खूप सुंदर असा वास येतोय, खूप भारी. योगिताला चटके बसताय म्हणे. चटके बसताय. गॅस कमी करू का. तर मित्रांनो गॅस खूप झाला आहे. आणि जर तुम्हाला असा स्टोव घ्यायचा असेल, गॅस स्टोव स्पेशल कॅम्पिंगसाठी, त्याच्यावर तुम्ही काही करू शकता. कुठेही घेऊन जाऊन तुम्ही कुठेही काही करू शकता. फक्त तुमच्यासोबत साहित्य पाहिजे त्याला बनवण्यासाठी. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला तिथं दिलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याची लिंक दिली, तिथून तुम्ही परचेस करू शकता या स्टोवला. स्वस्त आहे, कमीत कमी 600च्या आसपास असेल. गॅस पकडून स्टोव, हे गॅसचे कॅन 2 आणि एक स्टोव, हे दोन्ही पकडून त्याला तुम्हाला 600 रुपयाच्या आसपास पडेल. तर मित्रांनो बघू शकता इकडे मॅगी आपली शिजू राहिली आणि इकडे बघा कशी भांडण चालू आहे. इकडे बघा अरे काय मस्ती करू राहिले. हा काय करतोय काय काय लोटतोय त्याला. हा बाय अजून नपच्या नाक पाय नीट रे आरुष नीट. आणि इकडं आमची मॅगी अजून झालीच नाही आहे. किती वेळ लागेल काय माहिती. कोणाला किती मॅगी पाहिजे सांगा. बघू शकता मित्रांनो कशी मॅगी झाली आपली एकदम बर एक नंबर. हॅलो
सगळ्यात आधी आपण टेस्ट करूया मॅगीची. वा, एक नंबर झाली. कारण की तिचा स्वादच इतका भारी येत होता. तुम्हाला पण आता कॅमेऱ्यामधून दिसत असेल मॅगी कशी आली. कारण की अंधार बी खूप झालं आहे आणि लाईट आणलेली नाही आपण. लाईट आणायला पाहिजे होता, पण आता टॉर्च आहे. माऊ सांगतो टॉर्च आहे म्हणे. तर ठीक आहे, आता मॅगी खाऊ, हे सगळं आवरू आणि कॅम्प टेंट वगैरे आवरू आणि जाऊ घरी. बघू शकते पोरं बा कसे खाऊ राहिले. कशी आहे मॅगी, कशी झाली माऊ? मॅगी कशी झाली? कशी भारी? तेज दादा कशी झाली? अजून घ्यायची का? अजून घ्या बरं का. मस्त झाली ना मॅगी. तिखट आहे का? नाही ना आरुष, तिखट लागते. तर मित्रांनो, हा टेंट खूप मोठा आहे. 4-5 जण आपण बिंदास झोपू शकतो आणि बसायला तर खूप लोक बसू शकता मध्ये. इतका मोठा टेंट आहे आपला. तर टेंटची लिंक पण मी देतोय खाली डिस्क्रिप्शनमध्ये. आता पाणी भरून आणलं आहे मी, थांब फुल भरलं आहे. अजून घे बरं काय. वाह भाई, मज़ा आ गया. मित्रांनो, तर आपण या बच्चा पार्टीला विचारू की मॅगी कशी झाली. आरुष, मॅगी कशी झाली? छान झाली. काही तिखट वगैरे? तिखट आहे का? नाही ना, मस्त आहे. अजून पाहिजे? बस पोट भरलं? इकडे बघ, त्यांना सांग. इकडे कॅमेराकडे. पोट भरलं का? इकडे सांग, माझं पोट भरलं म्हणा. सांग ना. तेजू दादा, कशी झाली आपली मॅगी? छान झाली. तिखट वगैरे होती? नाही. पुरी खाल्ली? अजून घेतो? नाही बस. तर आपले स्वराज भाऊ अजून मॅगी खात आहे. कशी झाली मॅगी? भारी झाली. काही गोड तिखट काय जास्त? तिखट जास्त आहे का गोड जास्त? गोड लागते का मीडियम आहे? मीडियम नाही का? तर मित्रांनो, सगळ्यांना आपली मॅगी आवडली. तर आपण आता, माझी पण थोडी मॅगी उरली आणि आत्ता वाजू राहिले 7:30-8 वाजले असतील मित्रांनो. तर खूप अंधार झालं आहे आजूबाजूला. आता हे जेव्हा आपलं सांगत होते की माझा जीव नाही घाबरणार, कोणाकोणाचा जीव घाबरतो म्हणे, माझा नाही घाबरत. आता त्यांना विचारू, जीव घाबरतो का? असं जीव घाबरतोय का? एवढा नाही. हां, आता एवढा नाही घाबरत आहे, कारण की 7:30 वाजले आणि अंधारा आत्ताच पडलं आहे. थोड्याच वेळाने जास्त अंधार होईल आणि पुरी शांतता होईल. पूर्ण आवाज वगैरे सगळं आवाज शांत होईल आणि रातकिड्याचा आवाज येईल, फक्त किर 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 आवाज. मग त्या आवाजामुळे आपण घाबरू शकतो. हे पण घाबरू शकता, सगळेच घाबरतात. तर ठीक आहे, आता खातो मॅगी वगैरे आणि निघू घरी. आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी एक लाईक तर बनतोच. लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अंधार खूप झालं आहे आणि बघू शकता ते सगळे गाडीमध्ये बसून गेले. आणि इकडे जेवढं आपलं बाकी आहे, इकडं बघू शकता जेवढं बाकी आहे ते मला आवरायचं आहे.
आणि ते आवडल्यानंतर मग आपण घरी जाऊया. अजून टेंटसुद्धा आवरलेलं नाही, बघू शकता टेंटसुद्धा लावलेलं आहे. तर ठीक आहे, हे आवरतो. हे बघू शकता नाही गाडीमध्ये बसून गेले सगळेजण. हे बघा, कारण की अंधार पडले आणि जंगल आहे आजूबाजूला, म्हणून लवकरात लवकर ते गाडीमध्ये बसून घेतले. आरुष, जीव घाबरतोय? नाही ना, आले तेव्हा म्हणायचे जीव घाबरतोय. आता बघा इकडे बघू शकता मित्रांनो, पूर्ण जंगल आहे इकडं आजूबाजूला. इकडं बघा, हे बघा आपला टेंट इथे लावलेला. इथं मॅगी वगैरे बनवलेली. अजून एवढी मॅगी पडली तर आपण आता ती वेस्ट जाईल मित्रांनो. आणि आता सगळं आपलं आवरून घेऊ, चला. आणि मित्रांनो, दिवस राहिल्यावर आपल्याला काहीच वाटत नाही. जेव्हा अंधार पडतं तेव्हा आपले लाईट लागायला सुरुवात होते. कारण की आता 8:30 वाजून गेले आणि 8 तर वाजले असतील बिनधास्त. तर आपल्याला हे जेवढं आपण आणलेलं तेवढं आपल्याला तर आवरावंच लागणार आहे. आणि योगी त्याचा जीव घाबरतो म्हणून मी स्वतः आवडतोय आता. आणि चिल्लर गँग आहे सोबत, तिचा पण जीव घाबरतो. हे बॉक्सचं काही कामात येणार नाही आता, हे आपण फेकून देऊ. जर अशा अंधारात जर एखादा प्राणी आला किंवा काही आलं तर धावपळ होऊन जाईल. तर ठीक आहे, हे सगळं आवरलं गेलं आहे. माऊ पण आला आहे बघा, उतरून आला खाली. मित्रांनो, मेन विषय म्हणजे काय माहिती का, कॅम्पिंगला येणं म्हणजे जोक नाही. येणं म्हणजे असं नाही का यायचं आणि बसायचं बस, हे सगळं कंप्लीट करावं लागतं. कॅम्पिंग लावण्यापर्यंत तर एंड करण्यापर्यंत संपूर्ण मेहनत घ्यावं लागते, तेव्हा एक कॅम्पिंग सक्सेसफुल होते मित्रांनो. तर बघू शकता, हे लहान पोरं असल्यामुळे जेव्हा आपले मेंबर्स राहतील दुसरे, ते पण आपल्याला मदत करू लागतील. आणि ती खूप मोठी कॅम्पिंग राहील मित्रांनो. ही आता नॉर्मली कॅम्पिंग होती. नॉर्मल कॅम्पिंग करण्यामध्ये सुद्धा एवढी हालत गंभीर होऊन जाते. जर मोठी कॅम्पिंग केली तर कसं होईल, 100% करू आपण. तर मित्रांनो, आजची कॅम्पिंग इथंच संपवतो असं जाहीर करतो. आणि खूप भारी झाली कॅम्पिंग.
बघू शकता आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि समोरून मी व्हिडिओ काढतो आहे. समोरून गाडीचा फ्लॅश लावला आहे, लाईट गाडीवरून घेतलेलं आहे. तर बाकीचे बसलेत गाडीमध्ये, संपूर्ण आवरले गेले, संपूर्ण टेंट वगैरे भांडे संपूर्ण आवरले गाडीमध्ये ठेवले. नंतर आता तुमच्याशी आता बोलतो आहे. मित्रांनो, जर आजचा कॅम्पिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन कॅम्पिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी. कारण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला एक कमेंट करा, तुम्ही कमेंटद्वारे सांगा की तुम्हाला कोणत्या ठिकाणी कॅम्पिंग हवी आहे. आपण 100% त्या ठिकाणी कॅम्पिंग करायचा प्रयत्न करूया. आणि हॉरर हंटेड जागेवरसुद्धा आपण कॅम्पिंग करणार आहोत. कारण की आपली तेव्हा सगळी टीम राहणार आहे. छोटे छोटे बच्चे छोटे पोरं कोणीच राहणार नाही आहे, सगळे मोठे राहतील. तेव्हाच आपण हंटेड जागेवर कॅम्पिंग करण्याचा प्रयत्न करूया. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, सी यू, टेक केअर.